पूर्व तयारीला वेग, कृषी अवजारांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी, महागाईने शेतकरी चिंतेत. मूर्तिजापूर प्रतिनिधी श्याम वळसकर. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी शेतीपूर्व तयारीत व्यस्त असून मशागतीच्या कामांना वेग आला आहे. नांगर, वखर, कल्टिवेटर, रोटावेटर, फवारणी यंत्रे आदी कृषी अवजारांच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होत आहे. आधुनिक अवजारांना विशेष मागणी असल्याने विक्रेत्यांना सांगितले. मात्र वाढती महागाई, डिझेल उपलब्धतेचा प्रश्न तसेच बी बियाणे, खते, कीटकनाशके आणि कृषी साहित्याच्या वाढलेल्या किमतीमुळे शेतकरी चिंतेत आहेत. कृषी साहित्याच्या दरात 20 ते 25% वाढ झाल्याचा दावा शेतकरी करत आहेत. त्यामुळे खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच उत्पादन खर्च वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शासनाने इंधन उपलब्धता व कृषी साहित्यांच्या किमती नियंत्रणात ठेवाव्या अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. संपादक इस्माईल शेख, महाराष्ट्र न्यूज 1, मूर्तिजापूर. की इंधनाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवलेला आहे आणि आता मशागतीचे दिवस समोर आलेले आहेत, पेरणीचे दिवस समोर आलेले आहेत. काय आज तुम्ही खरेदी करण्याकरता आलेले आहात? खरेदी करण्याकरता म्हणजे आता ते ट्रॅक्टर याचे त्यांना काही पुरत नाही म्हणून लहान ट्रॅक्टर पण होता माझ्याजवळ, पण ते डिझेलच्यानं याच्यामुळं काही पुरत नाही. त्याच्यामुळं आता बैलावर आलो. बैलावर आल्यानंतर आता माझ्या वडिलापासून या जे आहे धारसकर हे यांच्याजवळून सर्व साहित्य माझ्या वडिलापासून इथूनच नेतो आम्ही. आता मी इथं टिपण आणि दौरे घेण्यासाठी इथं आलो मी. काय पूर्वीचे जे तंत्रज्ञान आणि आताच्या याच्यामध्ये जे अवजार आहेत त्याच्यामध्ये फरक जाणवतो? फरक म्हणजे इथची जे क्वालिटी आहे, धारसकरची क्वालिटी 1 नंबर क्वालिटी आहे. आम्ही 20 वर्षापासून इथून सर्व सामान येत आहे. त्याच्यामुळं आम्ही डायरेक्ट इथूनच सर्व हंगाम समोर आलेला आहे शेतीचा आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे. कसा काय शेतकऱ्यांचा आपल्याकडे ओढ आहे? आता मागील 3-4 वर्षामध्ये पाहाल तर आमच्या अवजाराचा बिझनेस जो आहे थोडासा हा ठप्प झालेला होता, कमी झाला होता. कारण की मशिनरी आणि ट्रॅक्टरमुळे आमचे जे बैलावरचे जे अवजार आहे हे फार कमी प्रमाणात विकण्यात आले होते. आमचे धंदा जो आहे हा डबघाईस आला होता, बंद करण्याच्या मार्गावर पडला होता. पण यावर्षी परत लोकांनी बैल पण विकलेले आहे, लोकांनी खटले विकले आहे. सगळं मशिनरीवर चालू असल्यामुळे आमच्या बिझनेसवर भरपूर फरक पडला. पण यावर्षी तीच परिस्थिती पाहायला मिळणार आहे. आम्हाला अवजारं कमी पडून राहिले, कस्टमर वापस जात आहे. परत आम्हाला आणखीन खुशी याची होत आहे की जुन्या जमान्यावरच लोक येत आहे. आता पाहून राहिले तुम्ही, लोकांची गर्दी पाहत आहे. मशिनरी ट्रॅक्टर असूनही लोक बैलावरची अवजारं घेत आहे. आणि हे अवजार असे आहे की एकदा घेतलं की 5-10 वर्ष लोकांना पाहावं नाही लागत. आणि मिडल क्लास शेतकरी ट्रॅक्टर कुठून आणणार आहे किंवा कुठून इतकी मशागत करणार आहे? आता कसं आहे, बैलाचं आपण मेंटेनन्स ठीक आहे, वर्षभर आपल्याला बैल वागवा लागतो, पण तेवढं तो घरचाही मेंबर, आपला 2 मेंबर जर घरी असले तर आपण त्यांनाही खाऊ पिऊ घालतो, तो तेवढं काम करतो. आणि जेवढ्याची बैलाची मशागत जेवढी शेतकऱ्यांना कामापुरती राहील तेवढी ट्रॅक्टरची करणार नाही. आणि बैल